सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। साठीच्या पुढचे 70च्या पुढचे 80च्या आसपास 80च्या वरचे असे लोक आहेत. तर नेहमी ऍक्टिव्ह राहायला पाहिजे सातत्याने. मी आरे दुग्धशाळेमध्ये जवळजवळ 32 वर्ष सेवा केली. आम्ही सगळी जण वरई दुग्धशाळा कुर्ला इथून सेवानिवृत्त झालेले सगळे कर्मचारी, हौशी कर्मचारी आता आम्ही इकडे आलो. दरवर्षी जवळजवळ 4-5 वर्ष झाले आमच्या स्नेहसंमेलन होतं, त्यातलं हे तिसरं. सगळी जण येतात, खूप लांबून येतात, सगळ्या महाराष्ट्रातून, सगळ्या जिल्ह्यातनं एवढ्या हौशीने येतात. काही 80 वर्षाची आहेत, 85 वर्षाची आहेत, पण 30 लोक सुद्धा येतात. एक थोडीशी खंत आहे की सगळ्यांनी जर ह्याच्यात एवढं चांगला अगदी हौशीने भाग घेतला तर आणि मौज मजा होईल. कुर्ला डेअरीमध्ये कार्यरत होते. मी 83 ला लागलो. त्यावेळी एवढं कुर्ला म्हणजे सगळ्या डेअरीत म्हणजे एवढं नंदनवन होतं की दुधाचा महापूर वाहत होता. आणि सध्या आता डेअरीत कुठल्याही अस्तित्वात राहिलं नाही, त्याची खूप खंत वाटते. आपल्या डेअऱ्या सगळ्या हे झाल्या आहेत, तरी त्यातूनही आम्ही सगळेजण जे रिटायर्ड झालेले आहेत, सेवानिवृत्त झाले, सगळे यंग वुमन्स आहेत, ते सगळे आम्ही दरवर्षी एकत्र जमतो. हा आमचा तिसरा स्नेहसंमेलन आहे. जया वरुणकर, मी पुण्याहून आले. मी वरळी डेअरी आणि आर्य डेअरी इथे मी काम केलेलं आहे आणि जवळजवळ 28 वर्ष काम केल्यानंतर मी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. आता हा जो आमचा सोहळा आहे, हा सोहळा गेले 3 वर्ष सातत्याने आनंदाने आणि अति उत्स्फूर्तपणे चालू आहे. आणि या मेळाव्याला येताना अतिशय आनंद होतो की आपल्या घरचंच एखादं कार्य आहे. पण ह्या वर्षाचं स्नेहसंमेलन अगदी द्विगुणित झालं आपल्या महिला मंडळातर्फे, कारण त्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि जसं काय मकर संक्रांत आली आहे त्याच्यात जसं एन्जॉय होतं तसं त्यांनी केलं सगळ्यांनी, आणि मी त्यांच्यात सहभागी झाले. असं गेम पण सुंदर झाले. पुढील वर्षी याच्यापेक्षाही द्विगुणित हा कार्यक्रम, पुन्हा स्नेहसंमेलन दुप्पट पटीने माणसं पण तुम्ही सभासद पण यावी आणि चांगला कार्यक्रम, यापेक्षा पण चांगला कार्यक्रम व्हावा ही सदिच्छा. थँक्यू. पण आता आम्ही रिटायर झाले 2003 ला. जो उत्साह आहे तो अजूनही आमच्या सर्वांच्यात आहे. आणि हा स्नेहसंमेलन पुण्याला झालेलं संमेलन, सांगलीला, कोल्हापूरला, सगळ्या ठिकाणी सगळे गेट टुगेदर सारखं करत असतात. पण मुंबईत 3 वर्ष झाली मी या स्नेहसंमेलन, आम्ही सातारवरनं दोघंही येत असतो. आनंद इतका वाटतो की आपण सगळे एकमेकांना भेटतो, आपण एकत्र राहिलेलो असतो, एका ठिकाणी काम केलेलं असतं, एकमेकांचा सहवासात घालवलेला असतो. आपली मुलं लहानाची मोठी जिथं होता कॉलनीत मध्ये अशी आम्ही वरळीला होतो, तिथं सर्वांचं सहकार्य, एकमेकाच्या सुख दुःखात आपण सामील होत असतो. आजचा हा स्नेहमेळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. या कार्यक्रमाला सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हार्दिक शुभेच्छा दिल्या, उपस्थित दाखवली.
आणि या उपस्थितीमुळे हा कार्यक्रमाला खूप शोभा आली. जवळपास 150-125 लोक या 150-125 लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि ह्या कार्यक्रमाला ज्या वयोवृद्ध मंडळीने म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ते 60 वर्ष ते जवळपास 88 वर्षापर्यंतच्या लोकांनी या उपस्थित दिल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. आणि यामध्ये सगळ्याच वयाच्या लोकांनी, जास्त वय झालेल्या लोकांनी म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ लोकांनी सहभाग दिला. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.